पुणे। तर विकास कामं लवकरात लवकर पूर्ण करायची आहेत असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांनी म्हटलंय। 14 तारखेला मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असं देखील जय पवार यांनी म्हटलंय। अजितदादांचा नागरी सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे। तर नागरी सत्काराचं नियोजन सुरू आहे अशी माहिती देखील जय पवार यांच्याकडून देण्यात आली। दादा, सलग तिसऱ्या दिवशी आभार दौरा तुम्ही करतात, गावागावात जात, काय लोकांच्या भावना आहेत विकासासंदर्भात असतील किंवा इतर मुद्द्यांवर आहेत? काय झालंय की आचारसंहितेच्या वेळेस विधानसभेच्या निवडणुकीत जे कामं त्या काळात होऊ नाही शकले ते आता आपण या आभार दौऱ्याच्या निमित्ताने करणारे, लवकरात लवकर ते कामं करायचे। आणि लोकांचा प्रतिसाद तर खूप चांगला आहे, त्यांचं प्रेमच आहे दादांवरती। पण त्यातल्या त्यात मला वाटलं की लवकरात लवकर आपण इथं येऊन सगळ्यांचे कामं करायला पाहिजे, निवडणूक झाल्या तरी पण। तसं दादांनी पण लगेच शपथविधीनंतर दुसऱ्या दिवशी त्यांचा कामाचा योग बघून मला पण कुठेतरी वाटलं की आपल्या बारामतीकरांसारखी साठी लवकर येऊन तिथं त्यांची कामं करायला पाहिजेत। दादा, एकंदरीतच नागरी सत्कार दादांचं जोरदार तयारी शेतात प्रांगण इथे चालू होती। केव्हा नागरी सत्कार होणार आहे आणि कशा पद्धतीने तो सत्कार असणार आहे? 14 तारखेला तो होणार होता, पण आपल्याला माहिती आहे की मुंबईत बाकीच्या मंत्र्यांचं शपथविधी 14 तारखेला ठरलेले आहे, त्याच्यामुळे तो आता आपण पुढे ढकलतोय। अजून तर त्याचं नियोजन पूर्ण झालं नाही, कारण आपल्याला तारीख नाही माहिती, पण जेव्हा तारीख एकदा डिक्लेअर होईल तेव्हा मी तुम्हाला सांगू। कॅमेरा पर्सन आप्पासाहेब, मी दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती।